नमस्कार मंडळी, स्वागत आहे मध्य प्रदेश ट्रॅव्हल सिरीजच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. चला तर मग पाहूया या प्रवेशद्वारा पल्ल्यारचा हा महेश्वरमधील अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा. आता मी माहेश्वर येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली छत्री बघायला आलेलो आहोत. असे आहे लोक आहेत, फोटो काढण्याच्या गडबडीत आहेत. खाली नदी आहे नर्मदा. तुमच्या लक्षात आलंच असेल की हे ठिकाण इतकं सुंदर आहे की या अद्भुत वास्तूला फोटो आणि व्हिडिओत कैद करण्याचा मोह आवरत नाही. अधिक माहिती घेण्याआधी या काही अजून क्लिप्स. काय मग मंडळी, या क्लिप्स पाहून अगदी सिनेमॅटिक वाटतं ना? खरंच मन मोहून टाकणारं हे वास्तुकौशल्य आहे. तर महेश्वर हे मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या काठावर असून इंदूर अथवा इंदोरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची महेश्वर हे राजधानी होतं. 18व्या शतकाच्या शेवटी महेश्वर अहिल्याबाई होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपास आले. अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्त्या म्हणून घेतले जाते. आत्ताच पाहिलेल्या मंदिर वा छत्री समोर ही अजून 1-2 मंदिरे आहेत. चला पाहूया. अहिल्याबाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचं केंद्र म्हणून नावारूपाला आलं. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण करवले. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्याच गोष्टी खरोखर देखणे आहेत आणि खरंच दगडांमधील नाजूक कोरीवकाम डोळ्यांची पारणं फेकतात. आपल्याकडे जशी असतात तसेच मंदिरासमोर हे 2 दीपस्तंभ दिमाखात उभे आहेत. संध्याकाळला जेव्हा यावर दिवे उजळतील तेव्हा किती भारी दिसेल ना? अप्रतिम नाजूक काम, बारकाव्यांनी समृद्ध अशा या कलाकृतीची सुंदरता शब्दात मांडणे खरंच कठीण आहे. इथले प्रत्येक शिल्प म्हणजे एक मास्टरपीस आहे. या व्हिडिओचा नेक्स्ट सेगमेंट अजूनच इंटरेस्टिंग आहे. नर्मदा घाट. घाटाच्या एका बाजूला कलेनं ओतप्रोत असा भव्य दिमाखदार राजवाडा आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारी संथ प्रवाहित नर्मदा नदी. इथे शाळेच्या मुलांची सहल सुद्धा आली होती.
शिवालय आणि नंदीची मूर्ती. अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या. ही अशी छोटी छोटी अनेक शिवालये या घाटावरती पाहायला मिळतात. आता वेळ आहे नौका विहाराची आणि हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवायचे. नर्मदा नदी भारतातील 4थ्या क्रमांकाची मोठी नदी आहे आणि पात्राच्या मधोमध हे एक छोटंसं देऊळ आहे, बाणेश्वर शिव मंदिर. नर्मदा नदीचं हे अथांग पात्र आणि हे जे मंदिर आहे ते खास बघायला बोटीतून आलो आहे, जे पृथ्वीच्या कक्षाच्या बरोबर सेंटरला येतं म्हणून त्याचं महत्त्व आहे. संपलं नाही आता. चला चला. अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरची प्रसिद्ध खासियत म्हणजे इथली महेश्वरी साडी. अहिल्याबाईंनी विणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरत, हैदराबादहून कुशल कारागिरांना बोलावून घेतले आणि महेश्वरमध्ये प्रशिक्षण केंद्रे उभारली. आजही या साड्यांना भारतात आणि भारताबाहेर देखील मोठी मागणी आहे. महेश्वरबाबत आम्हाला सुद्धा ट्रिपच्या निमित्तानेच माहीत झालं आणि इथं येणं खरंच वर्थ इट होतं. आम्ही आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.